सोमटणे येथे केरी इंडेव लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कोकण श्रमिक संघ संलग्न हिंदू मजदूर सभा या कामगार युनियन संघटनेच्या नामफलकाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी या कार्यक्रमास कोकण श्रमिक संघाच्या जनरल सेक्रेटरी व लढवय्या कामगार नेत्या कुमारी श्रुती श्याम म्हात्रे यांच्या हस्ते नामकरण फलकाचं उद्घाटन करण्यात आलं। सदर कार्यक्रमात सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर व सोमटणे, दहिवली, नारपोली गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ याचबरोबर कोकण श्रमिक संघ, केरी इंडेव कंपनीच्या युनियनचे सर्व कमिटी मेंबर्स व सदस्य कामगारांचे सर्व हितचिंतक उपस्थित होते। कोकण श्रमिक संघाचा कामगार एकजुटीचा। तर ज्यावेळी युनियन एखाद्या कंपनीत लागते त्याचा डायरेक्ट अर्थ असतो की त्या ठिकाणी तिथल्या कामगारांवर मॅनेजमेंट तर्फे त्या कंपनीतर्फे अन्याय होत असतो आणि त्या अन्यायाविरोधात पुढे होणाऱ्या लढाईची एक झलक असते आणि त्या माध्यमातून कायद्याच्या तरतुदीत राहून त्या ठिकाणी कोकण श्रमिक संघटनेच्या जो नामफलकाचं अनावरण झालेलं आहे हे या इथल्या कामगारांच्या एकजुटीचं प्रतीक म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचं अनावरण केलेलं आहे। नेहमी तुम्ही कामातच ही ऊर्जा येत असते, ती स्फूर्ती येत असते आणि कुठेतरी काही गोष्टी असतात ज्या शिकाव्या लागत नसतात। कामगारांवर अन्याय झालाच की ते आमच्याकडे हातून येत असतं की त्याच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली पाहिजे आणि मला असं वाटतं की हा गुण माझा वैयक्तिक नसून तो ह्या शिवछत्रपतींच्या भूमीचा आहे आणि त्याच्यामुळेच हे आतून ही येते। का जिजाऊने ज्या पद्धतीमध्ये संस्कार शिवरायांना दिले ते संस्कार हे आमच्यासारख्या तुझ्यासारख्या सगळ्या सावित्रीच्या लेकींमध्येही असणारच आहेत। तर मला वाटत नाही की काही वेगळं या ठिकाणी होत नाही। आज इंडियामध्ये जवळजवळ 1,00,000 कामगार आहेत, पण आज युनियनमध्ये 33 लोक युनियनमध्ये आलेली आहेत। कारण इंडियनची मॅनेजमेंट आहे ती वेळोवेळी कामगारांवर अन्यायच करते, म्हणजे कामगारांच्या बाबतीत कुठली सुविधा कुठेही पुरवत नाही। फक्त त्यांना कामगारांकडून फक्त काम पाहिजे असतं, त्यांना कामगारांकडून कामाचा मोबदला घेतात, पण त्या मोबदल्यात जो कामगारांना मिळाला पाहिजे मिळणारा पगार हा देखील त्यांना पुरेसा देत नाही। आणि कामगारांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर कामगारांना वेळोवेळी मॅनेजमेंटची टॉर्चरगिरी चालूच असते आणि पूर्णपणे त्यांना दबाव असतो, कारण कामगार इथं काम करू नये आणि शक्यतो त्यांचं असं म्हणणं आहे का इथे लोकल कामगार हा एक कामगार इथे कंपनीमध्ये टिकलाच नाही पाहिजे। मॅनेजमेंटची लोक आहेत ती पूर्णपणे कामगारांवर अन्याय करते आणि त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आज आम्ही कोकण श्रमिक एकता संघाची युनियन केली आहे आणि या युनियन मार्फत आम्ही कामगारांना न्याय मिळवून देऊ हीच मी ग्वाही देतो। आज इथे केरी इंडेव लॉजिस्टिक या ठिकाणी कोकण श्रमिक संघाची युनियन लागलेली आहे। युनियन लागण्याचं प्रमुख कारण असं असतं की कामगारांवर होत असलेला अन्याय ज्याला प्रत्येक वेळी वाचा फोडण्याचं कार्य कोकण श्रमिक संघाच्या सर्वेसर्वा जनरल सेक्रेटरी श्रुतीताई म्हात्रे यांनी केलेलं आहे। आज रासायनिक पातळांक विभागामध्ये काम करत असताना त्यांनी जसे श्याम म्हात्रे साहेब त्यांचे वडील त्यांचा वारसा सदैव चालवलेला आहे। आज ही युनियन जी आहे ही युनियन कोणत्याही एका पक्षाची नाही आहे। त्यांच्या युनियनचा वैशिष्ट्य जर पाहिलं तर त्यांच्या युनियनमध्ये प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता, प्रत्येक पक्षाचा नेता त्यांना सहकार्य करण्यासाठी उपस्थित राहत असतो। आज देखील इथं शिवसेनेचे असतील, शेकापचे असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी स्वतःसुद्धा त्यांना सहकार्य करण्यासाठी व त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी आम्ही इथं उपस्थित राहिलेलो आहोत। आज कोणतेही पक्षपात न करता कार्य करत असल्यामुळं ही युनियन सदैव कुठेही हारलेली नाही आहे। त्यांनी प्रत्येक वेळी समाजासाठी, कार्यासाठी आणि कार्य करताना कामगारांना न्याय देण्यासाठी सखोल प्रयत्न घेतलेले आहेत। सखोल यश त्यांना प्राप्त झालेलं आहे, त्याच्यामध्ये कुठेही हरत नाही आणि आज आम्हाला विश्वास आहे की केरी इंडेव लॉजिस्टिकमध्ये सुद्धा जे कामगार आमच्याकडे विश्वासाने आलेले आहेत त्यांना नाराज होणार नाही, ते निराश होणार नाही। त्यांच्या प्रत्येक अडचणींना आम्ही वाचा फोडू, त्यांचा न्याय हक्क त्यांना मिळवून दिल्याशिवाय आम्ही इथे शांत बसणार नाही आणि आम्हाला सार्थ विश्वास आहे की आमच्याकडून काही जरी चूक झाली तरी कामगार नेत्या श्रुतीताई म्हात्रे या त्याला वाचा फोडून सर्व कामगारांना न्याय दिल्याशिवाय माघार घेणार नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला